सुनेत्रा पवार अखेर विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीचे नेते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती त्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत। अजितदादा यांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं घेतलेला हा निर्णय सगळ्यांच्याच भुवया उंचावणारा आहे। कारण सुनेत्रा पवार यांना आधी कुठलीही मंत्रिपदाची पार्श्वभूमी नसताना आता अजित पवार यांच्या पक्षाचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार मैदानात उतरलेल्या आहेत। सुनेत्रा पवार यांचा विधान भवनात आगमन होतानाची ही दृश्य आपण पाहतोय। अतिशय आजचा दिवस महत्त्वाचा आहे। सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। त्या आधीची जी सगळी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरला आता अगदी काही क्षणातच सुरुवात होतीये। राष्ट्रवादीचे नेते विधान भवनात पोहोचलेले आहेत आणि त्याच निमित्तानं आता सुनेत्रा पवार यांचं त्यांच्याकडून स्वागत केलं जाते। सगळ्यांचेच डोळे पाणावलेले आहेत कारण हा निर्णय घेणं सुनेत्रा पवार यांच्यासाठी देखील जड गेलं असेल। नमस्कार करून ताई तुम्ही या असं म्हणत सगळ्यांनी आता सुनेत्रा पवार यांचं स्वागत केलेलं आहे। हा जो सोहळा आहे आजचा उपमुख्यमंत्री पदाचा तो अतिशय साध्या पद्धतीनं पार पडणार आहे। कारण हा सोहळा एका सोहळ्याप्रमाणे नसेल तर आता पक्षाचा वारसा पुढे न्यायचा आहे। त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। उपमुख्यमंत्री पद आज ते त्याची शपथ ग्रहण करतील। आदिती तटकरे, सना मलिक, धनंजय मुंडे, राजेश आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांना एस्कॉर्ट केलं जात आहे। विधिमंडळाच्या पक्ष नेत्यांची आता बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या गटनेतेपदी निवड करण्यासाठी प्रस्ताव दिला जाईल, त्याला अनुमोदन मिळेल। त्यानंतर सगळ्यांकडूनच या प्रस्तावावरती स्वाक्षरी करून सुनेत्रा पवार यांच्या नावाची निवड केली जाईल। हा जो कागद आहे तो त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांकडे सुपूर्द केला जाईल। त्यानंतर पुन्हा एकदा विधान भवनात येऊन उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार शपथ ग्रहण करतील। सुनेत्रा पवार विधान भवनात पोहोचलेले आहेत, त्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। या बैठकीला आता काही क्षणातच सुरुवात होतीये। अतिशय महत्त्वाची अशी बातमी, सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रवादीचे नेते विधान भवनात आहेत। थोड्याच वेळात विधिमंडळाच्या पक्षनेत्याच्या निवडी संदर्भात बैठकीला सुरुवात होतीये। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का, एकत्रीकरण होणार का अशा चर्चा सुरू असतानाच आता अचानक सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे केलं गेलं। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून एकत्रीकरण झालेलं नसलं म्हणून अजित पवार आणि शरद पवार यांचा पक्ष अजूनही वेगळाच आहे। आणि ही जी सगळी बैठक पार पडते त्याच संदर्भात अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, नक्कीच आपण जर पाहिलं तर आता कस्तुरी सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या आहेत, त्यांचं स्वागत केलेलं आहे। आता गटनेते पदाची निवड जी आहे ती सर्व आमदारांसोबत तिथे बैठक घेतली जाईल। त्या बैठकीनंतर त्यांची आणि त्यानंतर घोषणा झाल्यानंतर त्या लोकभवनाच्या दिशेने जातील आणि त्यानंतर तिथे छोटेखान शपथविधी सोहळा हा काही मिनिटांमध्ये पार पडेल आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही सुनेत्रा पवार 5:05च्या दरम्यान घेतील। त्या पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे। त्या पद्धतीचं नियोजन हे लोकभवन जे आधीचं राजभवन या ठिकाणी सुरू, राज्यपाल सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणार आहे। आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झालं, अपघाती निधन झालं आणि त्यानंतर ती जागा रिक्त झाली। त्यानंतर या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर एकंदरीत हालचाली वाढल्यानंतर जर आपण पाहिलं सुनेत्रा पवार या काल जे आहेत ते बारामतीवरून निघाल्या सुमारे 4:30 ते 4च्या दरम्यान त्या मुंबईमध्ये पोहोचल्या आणि मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर आज सकाळी पाहिलं तर आज सकाळच्या दिवसभराच्या घडामोडी कस्तुरी आपण पाहायचं झालं तर सकाळच्या दिवसभराच्या घडामोडीमध्ये सुरुवातीला जर आपण पाहिलं तर प्रफुल्ल पटेल जे खासदार आहेत आणि पक्षाचे नेते आहेत त्यांच्या घरी सुद्धा आपण जर पाहिलं तर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे सुनील तटकरे हे काही
बैठक झाली. या बैठकीनंतर ते दोन्ही नेते जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे निवासस्थान होतं देवगिरी या निवासस्थानी आले होते आणि त्या निवासस्थानी आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी चर्चा केली. काही मंत्रालयातले काही अधिकारी आहेत, जे काही सचिव आहेत त्या कक्षाचे, ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ज्येष्ठ नेते म्हणून आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंचे अजित पवारांचे एकदम जवळ ते निकटवर्ती होते आणि त्यांच्या ते नेहमी आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे धनंजय मुंडे असतील आणि इतर जे नेते आहेत ते त्या ठिकाणी त्याच्यानंतर या बैठकीच्या म्हणजे आता जी विधान भवनात जी बैठक पार पडणार आहे त्या बैठकीच्या आधी या सगळ्यांमध्ये एक बैठक ही देवगिरी या निवासस्थानी पार पडली. देवगिरी या निवासस्थानी बैठक नंतर आधी सगळे नेते आणि त्यानंतर काही तांत्रिक अडचणी उद्भवतात त्यामुळे धनंजय यांचा नीट आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण अतिशय महत्वाची अशी अपडेट आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेससाठी अतिशय महत्वाचा, कारण बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदाची जागा रिक्त झाली आणि त्यानुसार आता सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करण्याचा निर्णय घेतला. त्याचीच आजची प्रोसिजर, त्याच्याच बैठकीला आता सुरुवात झालेली आहे. सुनेत्रा पवार विधान भवनात पोहोचलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देखील तिकडे पोहोचलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच नेते सध्या विधान भवनात आहेत. त्यांचं जेव्हा विधान भवनात स्वागत केलं गेलं तेव्हाची दृश्य आपण पाहतोय. अतिशय साधेपणानं आजचा संध्याकाळचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथ ग्रहण सोहळा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती झालेल्या विमान दुर्घटनेत अकाली निधन झालं. अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातच नाही तर सगळ्याच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार अशा सातत्यानं चर्चा सुरू होता आणि आज अखेरचा दिवस आलेला आहे, कारण सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी त्यांची आता थोड्याच वेळात निवड केली जाईल. प्रस्ताव मांडला जाईल, त्याला अनुमोदन मिळेल, सगळ्याच आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील आणि तो जो प्रस्ताव आहे, ते जे पत्र आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांच्या स्वाधीन केलं जाईल. त्यानंतर आज संध्याकाळी 5च्या दरम्यान सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. उपमुख्यमंत्री होणाऱ्या आता महाराष्ट्राच्या पहिल्याच महिला असणार आहेत, त्यामुळे त्यांना हा मान मिळालेला आहे. सुनेत्रा पवार विधान भवनात पोहोचलेल्या आहेत. त्यांच्या आता विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी त्यांची निवड केली जाईल. हालचाली सुरू झालेल्या आहेत. राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. तिथे बारामतीमध्ये शरद पवार यांच्या देखील बैठका सुरू आहेत. पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि आज संध्याकाळी जो शपथ ग्रहण सोहळा पार पडणार आहे त्याला उपस्थित राहण्याची त्यांनी विनंती केल्याचा अंदाज आहे, कारण त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी देखील वैयक्तिक चर्चा केली. आपण विधान भवनात ही दृश्य पाहतोय. मुंबईमध्ये सुनेत्रा पवार, जय पवार, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते आता पक्ष नेते पदाची निवड करतायत. पंकज दळवी आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. पंकज, सध्या काय हालचाली सुरू आहेत? आपण विधान भवनातलं थेट दृश्य बघतोय. विधान भवनाच्या मागे विधान भवनामध्ये रूम नंबर 25 जी आहे तिच्यामध्ये आतमध्ये निवडीची जी आहे गटनेता निवडीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. आपण बघू शकता आतमध्ये अजित पवार यांचा एक फोटो जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि या फोटोला पुष्पहार अर्पण करून जे आहे ते इकडचे नेते जे आहेत ते आतमध्ये गटनेता निवडीसाठी जे आहेत ते जातात. आतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते इथे उपस्थित आहेत आणि सुनेत्रा पवार या सुद्धा काही वेळापूर्वी इथे आल्या. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ही प्रक्रिया जी आहे ती पार पडल्यानंतर गटनेता जो असतो तोच त्या पक्षाचं तिकडचं विधिमंडळातलं महत्वाचं पद आहे ते भूषवतो. जसं अजित पवार ही या पक्षाचे गटनेते पण त्याच्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे ही गटनेतेपदाची जबाबदारी जाणार आहे. त्याच्यानंतर शपथविधी जो आहे तो केला जाईल. पुन्हा एकदा आपण थेट विधान भवनात दृश्य बघतोय. विधान भवनामध्ये क्रमांक 25 या अजित पवारांचं हे झालं होतं आणि तिकडे उपमुख्यमंत्री यांचं हे कार्यालय होतं आणि त्या कार्यालयातूनच ही पक्षाच्या गटनेत्या निवडीची प्रक्रिया जी आहे ती केली जाते. आपण विधिमंडळाच्या त्या कार्यालयाच्या बाहेरची गर्दी दाखवतो. आपण बघतोय प्रत्येक पक्षाचे नेते त्यांचे पक्षाचे नेते आहेत, त्यांचे सीए आहेत, CSI आहेत, यासोबतच त्यांची गर्दी विधान भवनाच्या लॉबीमध्ये झालेली आहे आणि ही ती खुली हॉल आहे. या हॉलमध्ये आपण बघू शकतो की
अजित पवार यांच्या निधनानंतर जी गटनेत्याची निवड करायची आहे ती निवड करण्याची प्रक्रिया चालू आहे. थेट त्या हॉलच्या बाहेरची दृश्य आपण बघतो जिथे गटनेत्या निवडीची प्रक्रिया जी आहे ती पार पडते आणि त्या सर्व प्रक्रियेची जी पद्धत जी आहे ती आता सध्या आपल्याला समजून सांगितली जाते. याच्यामध्ये अनुमोदक कोण असणार, सूचक कोण असणार ह्याची माहिती दिली जाते. पक्षाचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ आमदार दिलीप वळसे पाटील जे आहेत ते दिलीप वळसे पाटील ही पक्षाची प्रस्ताव ठेवणार आहेत पक्षनेते पदासाठी. तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत, पण आपण पाहतो ही लाईव्ह दृश्य, दोन दृश्य आपण पाहतोय. विधान भवनात सुनेत्रा पवार पोहोचल्या, त्यांची आता बैठक सुरू झालेली आहे. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची तयारी झालेली आहे. लोकभवनातल्या दरबार हॉलमध्ये अत्यंत साध्या पद्धतीनं सुनेत्रा पवार यांचा आज 5 वाजता शपथविधी ग्रहण सोहळा पार पडेल. सुनेत्रा पवार सध्या विधान भवनात आहेत. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या बरोबर जोडले गेलेले. पंकज, निश्चित आपण विधान भवनातली थेट दृश्य जी आहेत ती आपण बघतोय. विधान भवनामध्ये गटनेता निवडीची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. खरं तर अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर या प्रक्रियेला तिसऱ्याच दिवशी वेग आला. आज अजित पवार यांचं निधन चौथा दिवस आहे. मात्र हा चौथा दिवस असताना या आपण विधान भवनातलं दालन क्रमांक 25 बघतोय. उपमुख्यमंत्र्यांचं हे कार्यालय आहे, त्याच्या बाजूला उपमुख्यमंत्र्यांचे सचिव जे आहेत ते इथे बसतात. त्यांचे प्रमुख जे अधिकारी ते सर्व इथे बसतात आणि त्या विधिमंडळाच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये गटनेता निवडीची प्रक्रिया सुरू आहे. ही निवडीची प्रक्रिया कशी असते हे आपण जाणून घेऊया. या कार्यालयामध्ये जी गटनेता निवडीची प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये सूचक जे आहेत ते दिलीप वळसे पाटील असणार आहेत. दिलीप वळसे पाटील या विधिमंडळाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात यावी असा प्रस्ताव ठेवतील. सभागृहातील ज्येष्ठ नेते, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ आमदार मंत्री छगन भुजबळ या प्रस्तावाला जे आहे ते अनुमोदन देतील आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर 10 आमदार जे आहेत त्यांची नावं असल्याचं समजतंय, ज्यांनी अजित पवार यांच्यानंतर गटनेते पदाला सुनेत्रा पवार जे आहे यांच्या नावाला जे आहे ते अनुमोदन देतील आणि त्याच्यानंतर सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड होईल. सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर जे आहे ते संध्याकाळी 4:30 ते 5:30च्या दरम्यान राजभवनावरती जो आहे तो त्यांचा शपथविधी पार पडेल. तर आता विधान भवनातलं आपण थेट जी दृश्य जी आहे ती आपण पुढारी न्यूजवरती बघतोय. आपण विधिमंडळाच्या त्याच लॉबीमध्ये आहोत जिथे सगळे नेते जमा झालेले आहेत. ह्या दालन क्रमांक 25 आतमध्ये अजित पवार यांचं जे आहे ते पुष्पहार त्यांना अर्पण केला जातो आणि त्यासोबतच त्याचे अर्पण केल्यानंतर जे आहे ते सर्व नेते जे आहेत ते आतमध्ये गटनेता निवडीच्या ठिकाणी पोहोचतायत आणि गटनेत्याची निवड जी आहे ती केली जाणार आहे. सुनेत्रा पवार यांचं नाव पुन्हा एकदा सांगतो, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील जे आहेत ते सूचक असतील. ते सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात यावी असा प्रस्ताव जो आहे तो तिथे ठेवतील आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया जी आहे ती पुढे जाईल. सुनेत्रा पवार जे आहेत त्यांची गटनेतेपदी निवड होईल. छगन भुजबळ हे अनुमोदक या प्रक्रियेमध्ये असल्याचं समजतं. त्यामुळे विधान भवनात एक थेट दृश्य बघतोय. ही जी बंद दरवाजा आहे दालन क्रमांक 25 या दालनाच्या आतमध्ये ही बैठक सुरू आहे. आपण पुन्हा एकदा आपले दृश्य उभ्या आतमध्ये अधिकारी जे आहेत ते आहेत सुय सहाय्यक वेगवेगळ्या मंत्र्यांचे ते आहेत आणि त्याच्यानंतर तेच बाजूला जो समिती कक्ष आहे त्या समिती कक्षामध्येच ही गटनेतेपदी निवड जी आहे ती केली जाईल. त्याची निवडीची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. विधान भवन हे दृश्य जे आहे ते आपण पुढारी न्यूजवरती बघतोय. आपण विधानभवनाच्या लॉबीचे दृश्य बघणार. विधानभवनाच्या लॉबीमध्ये हे सर्व मंत्र्यांचे नेत्यांचे जे सहाय्यक असतील किंवा त्यांचे सुरक्षा रक्षक असतील यांची ते गर्दी झालेली आहे. अत्यंत महत्वाची प्रक्रिया जी आहे ती इथे पार पडते आणि त्या अनुषंगाने आपण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याची इथे थेट दृश्य जी आहेत ती आपण विधानभवनातली दृश्य जी आहेत ते आपण थेट बघतोय. विधानभवनामध्ये हे सगळे मंडळी जी आहे ती जमा झालेली आहेत. अर्थात सुनेत्रा पवार निवड जी आहे ती केली जाईल आणि त्याच्यानंतर त्याची अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाईल. पुन्हा एकदा आपण त्या रूमची जी दालन आहे त्या दालनाबाहेरची दृश्य आपण बघूया. दालनामध्ये पुन्हा दालनाच्या आतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते आहेत. त्याच्या बाजूला जो समिती कक्ष आहे या समिती कक्षामध्ये जे आहे ती ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये आता नक्की काय होतं याची माहिती आता सगळ्यांना आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडनं हा प्रस्ताव मांडला जाईल. हा प्रस्ताव मांडल्यानंतर जे आहे ते दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रस्ताव मांडल्यानंतर छगन भुजबळ जे आहेत ते त्याला अनुमोदन देतील आणि इतर 10 आमदार सुद्धा अनुमोदन आपण बघतो.
पवार यांचे जे स्वीय सहाय्यक होते त्यांची लगबग इथे पाहायला मिळते. अविनाश सोनवणे अजित पवारांचे स्वीय सहाय्यक दिसत आहेत, जे अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी अत्यंत कोलमडून गेले होते. ते आता सक्रिय होऊन अजित पवारांच्या नंतर सुनेत्रा पवार यांचा जी शपथविधी होणार आहे त्याच्यापूर्वी गटनेतेपदी निवड जी आहे ती केली जाईल. आपण बघतोय सचिवांची दालनं आहेत. सचिव अजित पवारांच्या निधनानंतर या दालनामध्ये पूर्णपणे जे आहे तो शांतता होती. दुःखाचं सावट होतं. मात्र आता पुन्हा एकदा याच्यामध्ये नवीन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वागताची किंवा यांच्या आगमनाची जी आहे ती वाट बघितली जाते. उपमुख्यमंत्र्यांचं हे कार्यालय आहे विधान भवनाच्या तळमजल्यावरती. ही कार्यालयाने इथे गटनेते पदाची निवड जी आहे ती केली जाईल. बरं पंकज, आपण ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीने आता तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. साधारण या बैठकीला किती वेळ लागेल आणि आता जो शपथविधी सोहळ्याची जी तयारी सुरू झाली आहे त्या शपथविधी सोहळ्याला देखील कोणते महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील? याला नेते उपस्थित नसतात. बैठक जी सुरू असते त्याला विधिमंडळाच्या बैठकीला विधिमंडळाचे सदस्य म्हणजे दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात ते उपस्थित असतात. त्यांच्या पुढे प्रक्रिया असते. या बैठकीला संविधानिक या विधान भवनाचा जे विशेष अधिकार जो आहे तो याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये पक्षाचे नेते जरी असतील तर ते पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित नसतात, बैठकीच्या बाहेर बसलेले असतात. मात्र विधिमंडळाचे म्हणजे विधानसभा आणि विधानसभेमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे विधान सभेमध्ये 146 आमदार आहेत. तर परिषदेमध्ये 6 आमदार आहे. असे सगळे मिळून टोटल 47 आमदार जे आहेत ते आतमध्ये असतील. एक ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या नाव निवडीची जो आहे ते सूचक म्हणून प्रस्ताव ठेवला जातो आणि याच्यामुळे प्रस्तावामध्ये असं दिलेलं असतं की ही सभागृह सर्वानुमते यांच्या नावाची शिफारस गटनेतेपदासाठी करत आहेत. त्याच्या